तुझं मला काय ऐकायचं नाही. तू जसं म्हणती ना तसं तो नाहीये. तू का पाणी लावतीये? पाण्याशिवाय भाकर होत नाही. आणि माणूस आहे ना दगडाला देव समजतो, पण आजूबाजूला देवासारखी माणसं आहेत ना हे विसरतो. तू जर त्याला इतकंच देव मानते ना, त्याला घरी घेऊन जाऊन पूजा कर त्याची. त्या दिवशी तो देव नसता ना तर माझी आई आज घरी नसती. अरे चालते कुठं चालला? बर बर संगे का ग लय तोंड पडले? अरे आईला अचानक श्वास घ्यायला लय त्रास होत होता. दवाखान्यात घेऊन गेले तर डायरेक्ट ICU मध्येच ऍडमिट केलंय. अगं मग दवाखान्यात जायचं, इकडं कुठं चालली? मामा का चालले. मामा का काय आला? म्हणलं मामाने पैसे दिले तर दवाखान्याला घेऊन येते. अगं संगे मला सांग, मामाला जर कळलं असं तुझ्या आई आजारी आहे तर त्याच्या बहिणीला भेटायला नसतं आलं का? हा अरे जो भेटायला आला नाही तो पैसे देईन वय? मला नाही वाटत तर पैसे देईन. तू एक काम कर, माझ्यावर चल, मी करतो काहीतरी. पण तू काय करशील? अगं मी करतो काहीतरी, चल तू. इथं आपला एक मित्र आहे, चल ना. मी आहे ना, थांबतो. रावल्या ए रावल्या. काय रे? घरीच आहे वय. तू एक जरा अर्जंट काम होतं एक. कसलं? अरे संगीच्या आईचा ना विमा काढायचा होता अर्जंट. हा मग येऊ द्या सगळी कागदपत्र घेऊन, देतो करून. अरे उद्यापर्यंत टाईम नाही. तिची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि पैशाची लय गरज आहे. अरे असं नाही होत, काही नाही मग काढून बी वेळ पैसे नाही मिळत. आणि तू तर आजच विमा काढून लगेच पैसे पाहिजे म्हणतो. अरे पण काहीतरी मार्ग असेल की. मी काय म्हणतो, माझ्या आईचा विमा काढलाय ना तू, मग माझ्या आईचा फोटो काढ आणि हिच्या आईचा फोटो लावून तिथं. तसं म्हणतो? बरं मग बघू, चल काहीतरी करू, देतो करून. तू करशील ना? पण हा होईल काहीतरी. त्यानं काय केलं मला माहित नाही, पण येळेवर पैशाची सोय करून दिली. मग तू एवढा चांगला आहे तर त्याने तुला का बोलायला लावलं? त्याने नाही बोलायला लावलं आणि तो बोलायचा बी नाही. तुझ्या मनात जो गैरसमज होता ना त्याच्याबद्दल, तोच घालवायचा होता फक्त.